लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा यांचा बघायचा कार्यक्रम खूप छान रंगला बरं का प्रेक्षकांनो. त्यात त्यांनी रम्याचा ट्विस्ट घातला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झॅक्टली तसंच झालंय बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला आपण बघतोय पार्थ आणि जीवा दोघेही या पोरींना पाहायला आलेत बरं का बाहेर आणि अक्षरशः लाजतायत मुलींसारखे. विक्रम आता चिडवत म्हणतात, पहा पोरं कशी लाजतायत, आले पोरं. तेवढ्यात आता नंदिनी काव्या दोघी ऍटिट्यूड देतात बरं का. जीवा आणि पार्थला जरा गंमत जम्मत चालू आहे. रम्या येते आणि या दोघांच्या हातात कोकम सरबत देत म्हणते, जा जा जा, जस्ट इम्प्रेस करा त्यांना, जस्ट किल देम म्हटल्यावरती पार्थ आणि जीवा तिच्याकडे बघायला लागतात. मग रम्या म्हणते, अरे इम्प्रेस करायचं रे, जा जा, द्या सरबत द्या. रम्या जीवाला आणि पार्थला म्हणते, इम्प्रेस करा रे त्यांना. आता हे दोघे जण प्रत्येकाला सरबत कसं देतायत बघा. आणि सरबत देताना जरा पानसटपणा चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. ओ यस, लिटरली पानसटपणा चालू आहे. ती नंदिनी जीवाला डोळा मारते बरं का आणि काव्या पार्थच्या हाताला असा स्पर्श करते. हे दोघं चक्क पोरींसारखे लाजतायत बरं का. हे जरा ओव्हर वाटलं मला. ते मानिनी आणि विक्रम दोघांना म्हणतात, चला चला पुढे वा, अरे पुढे सगळ्यांना सरबत द्या रे. काव्याला पण देतो आता पार्थ बघा सरबत आणि काव्या त्याच्या हातावरती गुदगुल्या करते सगळ्यांसमोर बरं का. आई वडील असं इतकं कुठे असतं का बरं, काही आपलं दाखवायसाठी दाखवतात. मग जीवा हळूच म्हणतो, आगवेत बायका. पार्थ म्हणतो, बहिणी बहिणी आहेत ना. आणि या दोघा भावंडांनी सगळ्यांना सरबत दिलाय. हे दोघं जण ना स्त्री भूमिका खूप छान करतील बरं का प्रेक्षकांनो. आजच्या त्यांच्या या पूर्ण ऍक्टिंग वरनं तर फार लई भारी वाटलंय. फार गोड लाजतायत दोघं जण. असो, आता ते सरबत सगळ्यांना दिल्यानंतर आशा मध्येच येते आणि मोठ्याने ओरडते, कोणी पिऊ नका ते सरबत, रम्याताईने त्यात विष मिसळलंय. आता सगळेजण घाबरतात बरं का. प्रत्येक जण एकमेकांकडे बघायला लागतं आणि रम्याकडे सुद्धा. बापरे, यात विष आहे. काव्याची आई बाबा सगळे बघायला लागतात. आता आशाताई म्हणतात, त्या सरबतात रम्याताईने खरंच विष टाकलंय. रम्या आता घाबरते बर का. मी काल तुम्हाला म्हणलं ना, एक्झॅक्टली तसंच झालंय. आशा म्हणते, मी बघितलं त्यांनी त्या सरबतात विष टाकलंय. वसुआत्या लगेच म्हणतात, काय? मानिनी म्हणते, अगं हे आशा, अगं काय बोलते? आशाताई म्हणतात, मी खरं तेच बोलते. मी मगाशी किचन मध्ये होते ना, तेव्हा मी स्वतः पाहिलं, रम्याताईनी त्यात विष मिसळलंय. बघा ह मंडळी, झालेला प्रकार आता इथे त्यांनी दाखवलाय बरं का. आता खरं सांगा मला, रम्या या आशा समोर काय मुद्दाम विष कालवेल का? थोडंसं लॉजिक होतं यार, असं होणं शक्यच नाही. रम्याने हे सगळं मुद्दाम केलं कारण तिला या सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे आणि मग वेळेवरती पाताळयंत्रीपणा करून घात करायचा आहे. हे सगळं एक्झॅक्टली रम्याने मुद्दाम केलंय. बघा आता आशा किचन मध्ये होती तेव्हा काय काय झालं हे इथे त्यांनी फ्लॅशबॅक दाखवला. रम्याने एका छोट्या बाटलीतलं काहीतरी पाणी विष आहे असं आशाला वाटतंय, पण ते पाणी तिने त्या कोकम सरबतात मिक्स केलं होतं आणि आशाने ते बघितलं. तर रम्याला काय माहित नाही का मागे आशा उभी आहे. रम्या मुद्दामच करते. आता ते पाणी मिक्स करून रम्याने सगळ्यांना कोकम सरबत दिलं बरं का. हे असं झालंय सगळं. आशाने झालेला हा सगळा प्रकार सांगितलाय प्रत्येकाला. त्यामुळे आता सगळेजण घाबरतात. आता ऑब्विसली रम्या आधीच वाईट वागते सगळ्यांशी, त्यामुळे रम्या हे असं करू शकते हे कोणालाही वाटेलच. आता वसुआत्या ओरडतात बरं का आशावर, तिच्या अंगावर धावूनच येतात. आशाला म्हणतात, काय ग हे आशा, काय बोलतेस ग माझ्या पोरीबद्दल? काय ग हे आशा, आम्हाला माहितीये तुला आम्ही आवडत नाही ना, लाज वाटते का ग माझ्या पोरीवर असे घाणेरडे आरोप करतेस? आम्ही तुला आवडत नाही, आम्हाला माहितीये. आम्ही सगळा कडूपणा बाजूला ठेवलाय. काय रे विक्रम, ठेवला की नाही? आम्ही या समारंभात सामील होतोय ना, तरी सुद्धा आमच्यावर एवढे घाणेरडे आरोप केले जाणार आहेत का? विक्रम म्हणतात, थांब जरा वसुताई, शांत हो शांत हो. रम्या आता रडवेली होते बरं का. विक्रम म्हणत असं, थांब वसुताई, जरा शांत हो. वसुआत्या म्हणतात, विक्रम अरे तू असं कसं विश्वास ठेवू शकतो? रम्या कसं करेल हे सगळं? विक्रम म्हणतात, थांब म्हटलं ना तुला वसुताई, थांब. आता रम्यावर ओरडतात विक्रम आणि म्हणतात, रम्या काय आहे हे सगळं? जे काही झालंय ते पटकन सांग आणि सगळं खरं खरं सांग रम्या, काय हा प्रकार आहे सगळा? रम्या म्हणते, अरे मामा, अरे मी काहीच केलेलं नाहीये, अरे माझ्या मनात सुद्धा नाहीये, मी असं का करेल? आशा म्हणते, खोटं बोलताय रम्याताई, अहो मी माझ्या डोळ्याने पाहिलं, तुम्ही सरबतामध्ये काहीतरी कालवलं बाटलीतून, मी बघितलं. मानिनी म्हणते, बापरे, काय गो हे रम्या, काय कालवलंयस? आता रम्या म्हणते, नाही मामा मी खरंच सांगते, मी असं काही केलेलं नाहीये. मानिनी म्हणते, मग आशा काय खोटं बोलते का रम्या?
आशाताई म्हणतात, "अहो नाही हो वहिनी, मी खरंच सांगते, मी पाहिलं माझ्या डोळ्याने, शपथ घेऊन सांगते. बघा त्यांच्या खिशात छोटी बॉटल असेल." नंदिनी आता पटकन समोर येते आणि रम्याचं ते ड्रेसचा खिसा चेक करते बरं का. विक्रम म्हणतात, "रम्या, खरंय का गं हे सगळं?" आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी या सीनमध्ये खूपच फुटेज खाल्लाय. ते ढांचिक, ढांचिक, ढांचिक वगैरे असं सगळं स्लोमो मध्ये दाखवलंय बरं का. नंदिनी आता त्या खिशातून बाटली काढते आणि रम्याला दाखवते, "हे बघ, ही बाटली. काय गं रम्या, हे काय आहे?" रम्या आता ती बाटली बघते. आता एवढं सगळं इतकं इझिली करेल का ही रम्या? ऑफकोर्स नॉट. रम्याला ती बाटली दाखवते नंदिनी आणि म्हणते, "रम्या, हे काय आहे? ही बाटली कशाची आहे रम्या?" कितीतरी सेकंद तर त्यांनी ते बाटली दाखवण्यातच लावले आज. नंदिनी म्हणते, "काय गं, बोल रम्या, कसली बाटली आहे ही? बोल." रम्या किती वेळ त्या बाटलीकडे बघते. मग विक्रम म्हणतात, "बोल रम्या, काय विचारते नंदिनी?" आता ती बाटली हातात घेते बरं का रम्या आणि नंदिनीला म्हणते, "घे, वास घे या बाटलीचा." जीवामध्येच ओरडतो, "ए रम्या, काय गं हे सगळं?" नंदिनीला रम्या म्हणत असते, "अगं घे, वास घे ना नंदिनी." मग नंदिनी वास घेते त्या बॉटलचा. तेव्हा रम्या सांगते, "हे साधं केवढा वॉटर होतं." लगेच आता म्हणतात, "बघा, बघा, मी खरं सांगत होते ना." प्रत्येक जण आश्चर्याने बघताय बरं का आता रम्याकडे. नंदिनी सुद्धा वास घेते बरं का आणि मग ही रम्या सगळ्यांना एक्सप्लेन करते. पदार्थांना जरा छान ॲरोमा यावा म्हणून उची मिठाया, बिर्याणी, शिरखुर्मा या सगळ्यामध्ये हे केवडा वॉटर मिक्स करतात. त्या पदार्थांना एक वेगळा छान फ्रेग्रन्स यावा म्हणून आपल्याकडे आज छान प्रोग्राम होता. म्हणूनच तर मी हे केवडा वॉटर मागवून घेतलं होतं. खास माणसांसाठी, खास कार्यक्रम असल्यावरती हे सगळं तर असायलाच हवं ना." आता रम्या सांगते, की हे सगळं सरबत मी स्वतः आधी टेस्ट केलं होतं. पुन्हा त्यांनी झालेला फ्लॅशबॅक दाखवला बरं का, की रम्याने ते पाणी मिक्स केलं, तेव्हा आशा नव्हती बरं का तिथे. आता रम्याने ते पिऊन बघितलं होतं सरबत, हे त्यांनी आपल्याला दाखवलंय. रम्या म्हणते, की "मी स्वतः ते वॉटर टेस्ट केलं होतं. मला वाटलं होतं हे हे घातल्यावर आणखीन छान वाटेल, मजा येईल सगळ्यांना सरबत प्यायला म्हणून मी घातलं." आता रम्या रडायला लागते बरं का. काव्या म्हणते, आशाताई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, त्यात केवढा वॉटरच आहे." मग लगेच पार्थ म्हणतो, "काय गे रम्या, कशावरनं? त्या बॉटलमध्ये केवढा वॉटरच आहे." पार्थ असं बोलल्यावर लगेच रम्या रडते आणि म्हणते, "पार्थ, तुझा माझ्यावर पण विश्वास नाही?" पार्थ म्हणतो, "नाही, तू म्हणतेस केवढा वॉटर आहे, आशाताई म्हणताय विष आहे, आणि इथे उगाचच कशाला विषाची परीक्षा घ्यायची मग?" रम्या म्हणते, "हो, बरोबर आहे ना, मग माझीच घ्या ना विषाची परीक्षा, आणि मीच बनवलंय ना ते सरबत पार्थ. ठीक आहे, तुला वाटतंय ना मी त्यात विष कालवलंय, तर मी तुला ते सरबत पिऊन दाखवते. मग सगळ्यांचा विश्वास बसेल ना आणि संपेल हा विषय एकदाचा. मी दाखवते तुम्हाला सरबत पिऊन." पार्थच्या हातातलंच ती सरबत घेते बरं का आणि सगळ्यांसमोर पिते बरं का. आता स्वात्या नको नको का बरं म्हणत असतात काय की. नाहीये ना त्यात विष, उगाचच ड्रामा क्रिएट करायचा. स्वात्या म्हणत असतात लगली, "नको पिऊ रम्या, ऐक माझं, अगं नको पिऊ ते सरबत." पण रम्या गटकन एका घोटात ते सरबत पिऊन टाकते बरं का आणि सगळ्यांना म्हणते, "बघितलं, बघितलं, मला काही झालं? झालं का मला? नाही, मला काही होणार पण नाहीये, कारण मी या सरबतामध्ये विष कालवलंच नव्हतं." हा ड्रामा भयंकर रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. आणि बरं का, पुढे पाणीपुऱ्या पण दाखवल्यात. तुम्हा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, कारण बऱ्याच वेळ गपागप पुऱ्या खातायत हे सगळेजण. आता या कार्यक्रमात काव्या आणि नंदिनीला पाणीपुरी आवडते ना, म्हणून त्यांनी ते ठेवलंय. कसं झालंय माहिती का, आता हे सगळं घरातल्या घरात यांचे कार्यक्रम चालणार आहे. प्रत्येक मालिकेत सगळेच कार्यक्रम घरातल्या घरातच घेतात हे. रम्याने ते सरबत पिलं आणि सगळ्यांना सांगितलं, "बघा, काही झालं मला." पण स्वात्या आता लगेच म्हणतात, "पाहिलं का रम्या, पाहिलं का? अगं या घरात आपल्या दोघींवर विश्वास नाहीये, पण कामाला येणाऱ्या या मेडवर विश्वास आहे." विक्रम म्हणतात, "अगे वसुताई, थांब ना, शांत बस ना, झालं ना आता शंकेचं निरसन, बस बस, सोडा आता विषय." लगेच विक्रम असं बोलल्यावर वसुआत्या म्हणतात, "म्हणजे या आशाला तुम्ही कोणी काही बोलणार नाही का?" मग मानिनीताई म्हणतात, "अहो असं काय करता वसुताई, अहो रम्याला काहीतरी टाकताना पाहिलं इने आपल्या आशाने, म्हणून तिला आला संशय, आता त्यात तिचा काय दोष आहे?" मानिनीने असं बोलल्यावर लगेच वसुआत्या म्हणतात, "हो का मानिनी, हे जर काव्याने केलं असतं तर आला असतं का आशाला संशय?" वसुआत्याला माहित नाही का त्यांची पोरगी कशी येते, कोणी पण संशय घेणारच यार प्रेक्षकांनो. वसुआत्या म्हणतात, "सांग ना मानिनी, हे जर काव्याने केलं असतं तर तुम्ही संशय घेतला असता का?" शेवटी आता पार्थ म्हणतो, "आत्या जरा शांत हो." मग नंदिनी म्हणते, "काय ग आशा, उगीचच आरडाओरडा झाला. बरं जाऊ दे रम्या, झालं ते झालं, आणि जा बरं रम्या, तू जरा आवरून ये, आणि आशाताई तुम्ही पण जा, आतलं सगळं आवरून घ्या."
आता नंदिनी पण ते सरबत पिते बरं का सगळ्यांसमोर. आता नंदिनीला पण काही झालं नाहीये. प्रत्येक जण त्या सरबताचा आस्वाद घेतात आणि आता सगळेजण ॲप्रिशिएट करतात रम्याला. सगळ्यात आधी नंदिनी करते, "रम्या, सरबत छान झालं बरं का." सगळेजण पितायत बरं का सरबत. आता ते धनंजय पण म्हणतात, "हो, हो, खरंच छान झालं सरबत. अगदी मनासारख्या झाल्यात गोष्टी." विक्रम पण मग तोंड भरून कौतुक करतात. "ए रम्या, खरंच छान झालं बरं का बेटा सरबत. ए जीवा, ए पार्थ, अरे प्या, प्या, सरबत प्या. खूप छान झालंय ते सरबत." मानिनी पण कौतुक करते मग सरबताचं. जीवा पण म्हणतो, "हो, खूप छान झालंय सरबत." मानिनी मग म्हणते, "रम्या, ए बेटा जा शांत हो. तुझा चेहरा धुवून ये बरं." बघितलं का प्रेक्षकांनो, रम्याने हे मुद्दाम केलंय. सगळ्यांचा तिच्यावर विश्वास बसावा. ती बदलली आहे हे सगळ्यांना पटावं म्हणून तिने हे मुद्दाम केलंय. हा अंदाज मला कालच आला होता. तर असो, आता हा सीन झाल्यानंतर आता यांचा छान पाणीपुरीचा वगैरे सीन रंगलाय बरं का. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तुम्ही सगळे प्रेक्षक आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देतात. थँक्यू सो मच त्यासाठी. त्यासोबतच ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काही सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1,00,000ची फॅमिली पूर्ण व्हायला. तर बघा आता रम्या तिच्या खोलीत निघून जाते बरं का. आता यांचं थोडंसं हसी मजाक वगैरे त्यांनी दाखवलंय. आशाने आता तिथे लाडू आणि चिप्स आणलेत बरं का. मग मानिनी म्हणते, "खाण्याच्या आधी माझे जीवा आणि पार्थ लाजतायत बरं का. तरी सुद्धा पोरीनो, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा बरं." प्रॉपर आता त्यांनी बघण्याचा कार्यक्रम दाखवलाय. शारदाताई म्हणतात, "आमच्या मुली लग्न करून तुमच्या घरी येणार. मग तुमच्या मुलांना काय काय येतं बरं? खाण्याचे पदार्थ म्हणजे मुलाला जेवण वगैरे बनवता येतं का?" आता या काव्याचे बाबा हसायला लागतात. नंदिनीच उत्तर देते त्यावर, "हो, येतं ना आई. बायकोचं मन आणि पोट भरेल इतका सुंदर स्वयंपाक येतो जीवांना." नंदिनीने असं उत्तर दिल्यावर लगेच जीवा नंदिनीकडे बघून स्माईल करतोय बरं का. मानिनी म्हणते, "अगो बाई, खरंच की." आता ते जरा औपचारिक कार्यक्रम चालू आहे. विक्रम म्हणतात, "मुलीला काय येतं तेही आम्हाला विचारू देत. काय काय येतो मुलींना स्वयंपाक?" लगेच पार्थ म्हणतो, "नवऱ्यावर फिसकारायचं व्यसन आहे मुलीला, बाकी मुलगी निर्व्यसनी आहे." लगेच काव्य पार्थकडे चिडून बघते गंमत गंमत म्हणून. पार्थ आता लगेच आईच्या मागे लपतो बरं का. पार्थचं लाजणं तर विचारूच नका आज. आता ते धनंजय म्हणतात, "चला चला, मला भूक लागली आहे. कांदे पोहे येणार आहेत की नाही? का कचोरीवरती ताव मारायचा आहे?" सॉरी प्रेक्षकांनो, मला ते लाडू वाटले पण ती कचोरी आहे. तोंडाला पाणी कोणाकोणाच्या सुटतंय त्यांनी लाईक करायला विसरू नका. धनंजय कांदे पोहे म्हणता क्षणीच पार्थ म्हणतो, "नाही नाही, कांदे पोहे नाही, आम्ही पाणीपुरीचा बेत ठेवलाय." जीवा म्हणतो, "हो, कारण आमच्या होणाऱ्या बायकोला पाणीपुरी फार आवडते." नंदिनी आता एकदम खुश झाली आहे. अरे सगळ्याच बायकांना म्हणजे जवळपास जगातल्या 80% बायकांना पाणीपुरी आवडतेच बरं का प्रेक्षकांनो. ती पाणीपुरी स्वच्छ आणि नीट नेटकी असावी. त्यामुळे खरंच सांगते माझ्या मैत्रिणींनो, शक्यतोवर घरीच करत जा पाणीपुरी. ठीक आहे, पुऱ्या तर आपल्याला विकत आणाव्याच लागतात, पण ते जे पाणी असतं ना ते घरी केलं ना तर जास्ती टेस्टी लागतं. मस्त रगडा वगैरे करावा बरं का प्रेक्षकांनो घरीच, आणि पाणीपुरीचा आस्वाद घरीच घ्यावा. कारण बाहेर ना खरंच खूप अशुद्ध असतं असं माझं मत आहे बरं का. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काहीतरी विषय निघाला म्हणून तुम्हाला सहज सुचवलं हं. तर आता यांची छान गंमत जम्मत रंगली आणि अचानक वेगळा सीन दाखवला त्यांनी. काय तर जीवा आणि पार्थ बरं का दोघेही एकमेकांच्या बायकांना अचानक मिठी मारतात बरं का सगळ्यांसमोर. मग ते विक्रम मोठ्याने ओरडतात, "अरे ए, काय चाललंय तुमचं?" एकदम ते असे बाजूबाजूला बसले असं दाखवलं. आता हा सीन न अर्धवट होता की काय असं भासलं मला. आज तुम्ही टीव्हीवर बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. म्हणजे अचानक पार्थ आणि जीवा गायब झाले मानिनी आणि विक्रम जवळून, आणि नंदिनी आणि त्या काव्याजवळ जाऊन बसले असं दाखवलं त्यांनी. धनंजय ओरडल्यावरती विक्रम ओरडल्यावर धनंजय म्हणतात, "अरे केवढ्याने ओरडलास विक्रम?" मग विक्रम म्हणतात, "नाहीतर काय, ह्या पोरांना काही कळतं का? कसे जाऊन बसलेत बघा बायकांकडे." आणि मग मानिनी हसायला लागते आणि नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या एकमेकांकडे बघायला लागतात. आता यानंतर रम्याचा सीन दाखवला बरं का. रम्या आणि वसुआत्या त्यांच्या बेडरूम मध्ये आहेत. वसुआत्या बघत असतात खिडकीतनं, अजून गेले नाही का पाहुणे, हसतायत वगैरे वगैरे. आता रम्याला म्हणतात, "बघ ग रम्या, कसे हसतायत बघ सगळेजण अजूनही." रम्या म्हणते, "आई, तुला आठवतं का ग, मी लहान असताना तू मला म्हणायचीस की जी माणसं खूप हसतात ती नंतर रडतात. आठवतं का तुला? तू मला सांगायचीस माझ्या लहानपणी." वसुआत्या म्हणतात, "हो, आठवतं ना मला, चांगलं आठवतंय रम्या. पण काय ग रम्या, तू खरंच सरबतात काही मिसळलं नव्हतं का? नाही म्हणजे आशाने तुला बघावं आणि तिने संशय घ्यावा तुझ्यावर म्हणून ती बाटली तू अशी काढली होती का आशासमोर?
काय ग रम्या, कशाला वागतेस असं? रम्या म्हणते, आई तुला नाही माहिती काही, पण मला हे माहिती होतं की ही अग्निपरीक्षा मला द्यावीच लागणार आहे. म्हणून तर मी ते केवडा वॉटर मिक्स केलं होतं त्या सरबतात. पण पुढच्या वेळेला जे आशा सांगते ना तेच होणार आहे. व स्वात्या म्हणतात, मस्त ग रम्या, मग मजा येईल. रम्या मग अचानक म्हणते, ते सरबत सगळ्यात आधी टेस्ट करायला मी तुला देईल. व स्वात्या म्हणतात, आ काय? अगं ए रम्या, अगं ए बाई, माझ्या जीवावर का उठलीयस ग बाई? बापरे, काय करावं या पोरीचं? वसुआत्या बोलत असतात तेव्हाच रम्या उठून चालली जाते. रम्या आता वसुआत्याच्याही जीवावर उठली की काय? असो, पण वसुआत्याला ती धमक्या देते हे मात्र खरं आहे. बघा, मी म्हटलं ना मगाशी, आता पाणीपुरीचा प्रोग्राम मस्त रंगलाय. जीवा, नंदिनी एकमेकांना पाणीपुरी खाऊ घालतात. सगळ्यात जास्ती कोणी पाणीपुरी खाल्ली असेल? तर ती म्हणजे नंदिनीने. मानिनीचं तोंड केवढं, ती पुरी केवढी. आज असा सगळाच एपिसोड त्यांनी मस्त रंगवलाय बरं का. आता या पाणीपुरीचा प्रोग्राम सुरू आहे. जीवा नंदिनीला खाऊ घालतोय, नंदिनी त्याला, पार्थ काव्याला, काव्या पार्थला. आता ते पाणीपुरी खाता खाता ठसका लागतो बरं का काव्याला. पण प्रेक्षकांनो, खरंच तुम्हालाही आवडते का हो मन्नापासनं पाणीपुरी? मग नक्की आजच्या या पाणीपुरीवाल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तर असो, आता बघा पाणीपुरी खाता खाता अचानक ठसका लागतो काव्याला आणि मग पार्थ क्षणाचाही विलंब न करता ती आयडिया वापरतो. ते नाही का मागच्या वेळेला जीवाने असं पाणी घेऊन तिच्या डोक्यावर असं थापलं होतं, तसंच एक्झॅक्टली पार्थ करतो. त्यामुळे सगळेच जण इम्प्रेस होतात. इम्प्रेस म्हणजे आता यांना एकमेकांची किती ओढ आहे बुवा, एकमेकांबद्दल किती काय वाटतं, किती प्रेम आहे, हे सगळ्यांच्या लक्षात येतं. हे दाखवण्याकरता हे असं होतं. सगळ्यात जास्त जीवा खुश झालाय. जीवाला छान वाटतंय की चला, आपल्या भावाची गाडी रुळावर आली आहे. काव्या पण त्याला विसरलीये. सगळं काही छान झालंय. काव्याला आता तो डोक्यावरून असा हात फिरवतो बरं का पार्थ, आणि मग तिचा तो ठसका थांबतो. मग विक्रम लगेच म्हणतात, पाहिलं काय ए धन्या, पोरींकडे लक्ष आहे बरं का आमच्या पोरांचं. मानिनी म्हणते, मग काय काळजी नसावी बरं का भाऊजी. पाणीपुरीचा कार्यक्रम झाल्यावर आता सगळे मस्तपैकी गप्पा मारत बसलेत बरं का. जीवा आता पार्थच्या मांडीवर असं छान झोपलाय. विक्रम म्हणतात, चला मग, पोरं पोरी एकमेकांना पसंत आहे, पुढे काय कार्यक्रम? काव्या म्हणते, पत्रिका. पार्थ म्हणतो, काव्या पत्रिका? अहो आपण तर काहीच लोकांमध्ये लग्न करणार आहोत ना, मग पत्रिका कशाला? काव्या म्हणते, असं काय करता पार्थ? अहो आपण कुठेही लग्न करू, मंदिरात असो, हॉलमध्ये असो, कुठेही असो, पण पत्रिका तर हवीच. मला पण आणि नंदिनी ताईला पण. काय आहे ना पार्थ, मला ना हे सगळं खूप आवडतंय. मला हे सगळं ऐकायचंय. आमच्या इथे श्री कृपेकरून मोहित्यांची थोरली कन्या ची सौका नंदिनी हिचा शुभ विवाह श्री विक्रम देशमुख आणि सौ मानिनी देशमुख यांचे धाकटे चिरंजीव जन्मजय देशमुख यांच्याशी विवाह करण्याचा योजिला आहे. आणि मग नंदिनी म्हणते, तसेच हे न प्रेक्षकांनो बोलत असताना काव्याच्या डोळ्यात पाणी आलंय बरं का. नंदिनी आता काव्याचं वाक्य पूर्ण करते. आमच्या इथे श्री कृपे करून धनंजय मोहिते आणि शारदा मोहिते यांची कनिष्ठ कन्या ची का सौ काव्या हिचा विवाह सौ मानिनी देशमुख आणि धनंजय देशमुख यांचे थोरले सुपुत्र पार्थ देशमुख यांच्यासोबत करण्याचे योजिले आहे. आणि मग काव्या पूर्ण करते पुढचं वाक्य, कार्य समर्थ करण्यास श्री आणि कुलदेवता समर्थ आहेत. मग नंदिनी पुढे पुढचं वाक्य पूर्ण करते, सगळ्यांनी अगत्याचे येणे करावे. छान वाटलं ना प्रेक्षकांनो? आता हे सगळं आपल्यासाठी आमंत्रण आहे बरं का. आता पार्थ सगळ्यांना म्हणतोय आपल्याकडे बघून सगळ्यांनी यावे वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी. मग जीवा पूर्ण करतो पुढचं वाक्य आणि म्हणतो, शुभेच्छुक मोहिते कुटुंब आणि देशमुख कुटुंब. मग विक्रम म्हणतात, यायचं आणि प्रेक्षकांनो, यायचंय बरं का तुम्हा सगळ्यांना नंदिनी आणि काव्याच्या या छान लग्नासाठी. तर प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना आमंत्रण आहे, प्रत्येकाने यायचंय बरं का लग्नाला. आणि रिव्ह्यू ऐकायचा असेल लग्नाचा तर आपल्याच चॅनलवरती. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला. पुढच्या भागात शारदाताई म्हणत असतात की तुमच्या गुरुजींना बोलूयात ना. तेवढ्यात गुरुजी हजर आहेत बरं का. ते मानिनी काकूंच्या माहेरचे गुरुजी. ते म्हणतात, गुरुजी उपस्थित आहेत. गुरुजी आल्या आल्या मानिनीताई म्हणतात, काय गुरुजी, आपल्या लग्नामध्ये काही विघ्न नाही येणार ना? मग आता गुरुजी म्हणतात, अजिबात विघ्न येणार नाही. जे मंगल कार्य पार पडायचे ते पडणारच, पण माणसाने निश्चिंत राहू नये, कारण जुनी दुखणी बरी झालेली नाहीयेत. मानिनी म्हणते, जुनी दुखणी म्हणजे? मग गुरुजी म्हणतात, वसुताई आणि रम्या. एवढंच बोलतात आणि सगळे वसुताईकडे आणि रम्याकडे बघायला लागतात.
गुरुजींनी येऊन पुन्हा अलर्ट केलंय बरं मजा का येणार येणाऱ्या प्रेक्षकांनो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. जे मालिकेत दाखवतायत त्यावरच विश्वास ठेवा, एवढंच मी तुम्हाला म्हणेल. आणि आणखीन काय म्हणू, आजच्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. तर आजचा आपला टीटीएमचा रिव्ह्यू अजून आला नाहीये, म्हणून हा रिव्ह्यू तुम्हाला सर्वप्रथम देतेय. टीटीएमचा रिव्ह्यू आला की लगेच तुम्हाला देईलच. तोपर्यंत हा रिव्ह्यू एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या पुन्हा भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. आणि कसा वाटला एपिसोड सांगायचंय बरं का. चला तर मग, धन्यवाद.